तर मित्रांनो, फायनली मी आता जे आपलं मायनी अभयारण्य आहे त्याच्या गेटवरती आलेलो आहे. आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता, इथं पाण्याचे टँकर पण लागलेले आहेत. खूप उन्हाळा आहे आता आणि मुळातच आपला मायनी हा दुष्काळग्रस्त असल्यामुळे आता पाण्याची खूप सारी कमतरता आहे. आणि तुम्ही बघू शकता पाण्याच्या गाड्या पण लागलेल्या आहेत. आणि इथं आता पक्ष्यांचं वगैरे फोटो नाही आहेत, पण चला आपण आतमध्ये जाऊन बाकीचा इतिहास जाणून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय तसं बघायला गेलं तर पाणी खूप आहे. मला असं वाटलं होतं की थोडं पाणी कमी झालं असेल, पण फुल भरलेला तलाव आहे हा. आणि पूर्वीच्या काळातला हा तलाव आहे, जो की इंग्रजांनी बांधलेला हा तलाव. जवळजवळ 150 वर्ष पूर्ण झाले त्यांनी. पाणी भरपूर आहे, ही चांगली गोष्ट आहे. दुष्काळी भाग आपण म्हणतोय खरं, पण नाही तसं काय वाटत मला इथं. सध्या तरी पाणी खूप आहे. तुम्ही बघू शकता हे मायनीचा तलाव, जे पक्षी अभयारण्य हितच आणि तलाव पण हाच आहे. तुम्ही बघू शकताय फुल भरलेला आहे तलाव, एकदम फुल आहे. तुम्ही बघू शकताय तसं दुष्काळी भाग आता म्हणता येणार नाही, कारण चांगलं डेव्हलप झालं आहे इकडं. पाणी पण सगळीकडे फिरलेलं आहे. तुम्ही बघू शकताय जिकडं बघल तिकडं सगळं हिरवं दिसतंय. असं काय म्हणजे वाटत नाही की इकडं असं काय आहे म्हणजे पाण्याची कमतरता आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, मायनीचा हा तलाव, जे धरण आहे प्राचीन काळातलं, जे इंग्रजांच्या काळातलं जे धरण आहे, ते सध्या तरी फुल पाण्यानं भरलेलं आहे. आणि आता आज तारीख आहे 18 जून 2026. आणि जिकडं तिकडं पाण्याची कमतरता आहे आणि मायनीच्या ठिकाणी मात्र हा तलाव पूर्णपणे पाण्यानं भरलेला आहे. तुम्ही बघू शकताय. हे खरी तर चांगली गोष्ट आहे लोकांसाठी, नागरिकांसाठी, की पाण्याचा तुटवडा जरी असला तरी इथून पाण्याचा सोर्स आहे, की इथलं जे पाणी आहे ते आपण उपयोगासाठी किंवा पिण्यासाठी आणि खर्चासाठी हे पाणी वापरू शकतो. तुम्ही बघू शकताय पूर्णपणे तलाव फुल भरलेला आहे. तर मित्रांनो, हे जे लोखंड आहे याला कुठेही वेल्डिंगचा एक सुद्धा टाका मारलेला नाही. आणि ही इंग्रजांच्याच काळातलं कामकाज आहे. तुम्ही बघू शकताय भव्य दिव्य असं लोखंड आहे. आणि पुढं ही चावी आहे, बहुतेक ही पाणी सोडायची चावी असावी. त्यांनी जाते पुढं, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर. ही खूप मोठी जागा आहे आणि तसं बघायला गेलं तर हे लोखंड आहे, खूप मजबूत आहे. तर तुम्ही हे कामकाज बघू शकताय. हे पूर्णपणे दगडामध्ये बनवलेलं आहे एकदम खाली. आणि खालीची जर का खोली जर का बघायचं म्हटलं तर अगदी नाही म्हटलं तरी 50-60 फूट तरी खाली दिसतं हे. आणि ही बघा, ही लोखंडाची चावी आहे, ही खूप मोठी चावी आहे. ही जुन्यातलं सगळं कामकाज आहे. आणि आवाज खालना असा एकदम रिफ्लेक्शन पाण्याचं आवाजच येते, असा आवाज घुमतो इथं बघा. आणि तिकडं तुम्ही पुढं बघू शकताय, हा सगळा जो एरिया आहे हा जंगली एरिया आहे इकडचा सगळा कडला. आणि तिकडे एक आपल्याला छोटंसं मंदिर दिसतंय, तिकडे पण आपण जाणार आहे. आणि तुम्हाला थोडक्यात आता मी इथला एक पुराणा इतिहास आहे तो सांगतो आता तुम्हाला. तर मायनी तलावाचे काम जे माहिती आहे त्यानुसार 1868 मध्ये सुरू झाले, ते 1875 ते 76 मध्ये पूर्ण होऊन वापरासाठी खुले झाले मित्रांनो. म्हणजे 2026 सालानुसार हे धरण जलाशयाचे अंदाजे 150 ते 158 वर्ष जुने आहे. आणि विशेष म्हणजे मायनी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र हे याच जुन्या मायनी धरणामुळे तयार झालेले आणि जलाशयाभोवती विकसित झालेले आहे. आणि तसं सांगायचं म्हटलं तर या धरणामध्ये हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी येतात. त्यापैकी फ्लेमिंगो, जो की आपण रोहित पक्षी म्हणतो त्याला, ब्राह्मी बदक, पेटंट स्टार्क, जो की आपल्या तसं बघायला तर सगळ्या धरणांमध्ये पाहायला मिळतो, पण कॉमन स्पूनबिल, ब्लॅक अबायसिस आणि कूट, किंगफिशर, नॉर्दर्न शोव्हिल इत्यादी ह्या पक्ष्यांचं इथं येणं जाणं असायचं. आणि तुम्ही बघू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे. आणि इथं पूर्वी सगळेच पक्षी यायचे इथं, म्हणजे परदेशी पक्षी असायचे. आणि हा ऐतिहासिक वारसा या धरणाला लाभलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे खूप छान असं दृश्य. तर तिथं आपल्याला एक पाण्यामध्ये दिसतंय मंदिर, त्या मंदिराला आपण जाऊन भेटूया चला. तर फायनली आपण धरणाच्या भिंतीवरती आलेलो आहे आणि आपल्याला ते मंदिर बघायचं आहे, त्या मंदिराकडे आपण जाणार आहे. तर चला जाऊया आपण. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला प्रत्येक मंदिरात जाताना आपल्याला बाहेरच्या बाजूने जावं लागतं, पण या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथून वर चढणार आहोत आणि वरनं परत आतमध्ये जाणार आहोत. तर बघण्यासारखं दृश्य आहे आणि तुम्ही जरूर बघा. तर हा मंदिराचा वरती बघता तुम्ही कळस, आणि हे बांधकाम केलेलं आहे एकदम छान मध्ये. आणि हे सुद्धा खूप जुनं मंदिर दिसतंय. आणि
आतमध्ये बघा हे साईडला सगळं पाणी साठतं आणि आतमधला व्ह्यू बघा कसा दिसतोय. आणि मित्रांनो आपला गावप्रेमी जो चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आम्ही दाखवत राहणार आहे. आणि तुम्ही जर का बघू शकताय खाली या शंकराच्या पिंडी आहेत, इकडं तुळशीचं वृंदावन आहे इथं, आणि खाली पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा तुम्ही बघू शकता, हे झाड मातीचा कुठलाही स्पर्श नाही या झाडाला, पण हे झाड अजूनही तसंच आहे. आणि ही चौकट आहे, छोटीशी चौकट आहे, आणि याच्या आतमध्ये जायला हेच प्रवेशद्वार आहे. आणि हे आतमध्ये जय श्रीराम लिहिले आणि मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो. चला बघूया आतमध्ये. बघा मित्रांनो आतमध्ये तुम्ही बघू शकताय कसं दिसतंय. इकडं जर का वरती बघायचं म्हटलं तर हे सगळं दगडांमध्ये जे हेमाडपंथी किंवा जे पूर्वीची जी प्राचीन मंदिर आहेत त्याच प्राचीन मंदिरांचा इतिहास ह्या पण मंदिराला आहे. आणि हे सुद्धा प्राचीन मंदिरातलं, प्राचीन काळातलंच मंदिर दिसतंय. आणि हे आपल्या मारुतीचं जे मंदिर आहे ते खूप चांगलं आणि बांधकाम तुम्ही बघू शकताय. खूप चांगलं बांधकाम आहे आणि इथं लोक पूजा करायला सुद्धा येतात इथं. आणि महत्वाचं म्हणजे पाणी चारही बाजूने पाणी साठतं या मंदिराच्या, आणि मंदिर मात्र उघड असते देवदर्शनासाठी. तुम्ही बघू शकताय हे या भिंतीवरती ह्या झाडांच्या मुळ्या, जे मी तुम्हाला बाहेरचं झाड दाखवलं ते बघा, इथूनच सगळं पाणी वगैरे आणि हवा घेते. पण निसर्गाचेच करणे आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय हा जो कट दिसतोय तुम्हाला, इथं जे हे दिसतंय तुम्हाला, हे भरलेली जागा दिसते, हे पाणी जे मित्रांनो इथं ह्या लेवलला पाणी साठतंय पूर्ण मंदिरामध्ये. म्हणजे हे जे मंदिर आहे ते ह्या लेवलला पाण्यामध्ये बुडतंय पाणी असल्यानंतर. आणि खूप चांगलं देवस्थान आहे इथं. आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मायनी गाव, आणि खूप साऱ्या इथं ऐतिहासिक गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि तसंच हे हनुमानाचं एक मंदिर म्हणजे मारुतीचं मंदिर आहे. आणि हा साईडला असणारा मायनीचा प्राचीन इंग्रजांच्या काळातला तलाव, जो की आता पाण्यानं सुद्धा भरलेला आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या गावप्रेमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.